गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. कालचा मुक्काम आपण प्रयागराजमध्ये नाही भाई ह्या ठिकाणी टेंट लावून केला होता. इथं पाहू शकता टेंट लावून. काल नाही आलो मी प्रयागराजमध्ये. यायला मला जवळपास 7:30 वाजल्या. डिकॅथलॉनला गेलो, तिथनं 9:30 वाजल्या मला तिथंच ते स्टिक वगैरे बदलून म्हणजे ही घ्यायसाठी, कारण त्या अवेलेबल नव्हत्या. तर त्यांनी जुगाड करून दिलं मला. तर अशा प्रकारे होतं. आणि मग मी बऱ्याच जागा हुडकलं, पण तिथं काही जनाश्रयगृह काही भेटलं नाही. जिथं होतं तिथं पार्किंग नव्हती गाडीची. मग पार मला 11:30 वाजल्या फिरत अख्खा मेळा आम्ही रात्री तिथंच फिरलो. कॅमेरा चार्ज नव्हता, काय नव्हता, त्यामुळे काय शूटिंग नाही केली. आणि रात्रीचं एवढं चांगलं पण येत नाही. तर अशा प्रकारे आहे. तर आता इथं लावला आहे टेंट पेट्रोल पंपावर. मेन चौक इथनंच त्या ह्याच्या केबल पुलावर रोड जातो. चला जाऊया म्हणजे आवाज तुम्ही आणि मग निघूया. मित्रांनो, तो फायनली इथनं निघतोय. काल जिथं टेंट लावला होता तिथं पहिले एक बार चेक करून घेतो काय सामान राहिलं का नाही. तर आता छडी हे आपले जे स्टिक वगैरे आहेत ते टाकून घेतले आत हे बॅगमध्ये. तर चला जाऊया. आता मी आंघोळ करायला जातो नदीवर. आणि नदीवर आंघोळ करून थोडेफार तुम्हाला काय पॉईंट असले तर ते दाखवतो आणि आपला निघतो घरच्या दिशेने. ओके मित्रांनो, तर मला इथं असे बाबा लोक पण पाहायला भेटतातच. तर आपण तिकडे जाऊन फोटो पण वगैरे काढू व्यवस्थित, काय अडचण नाही आहे. तर मित्रांनो, आलोय मी आता आरेल घाटला. पण लोक काय अजून नाही आहे, म्हणजे आजचा पहिला दिवस आहे. कुठला ग्रुप आहे सायकलिंगवाला? मित्रांनो, तर हा पाहू शकता, हा आहे आरेल घाट. तर ह्या घाटावर पण बऱ्यापैकी लोक आहेत आंघोळ करण्यासाठी, स्नान करण्यासाठी. म्हणजे एवढी तर लोक दरवेळेसच असतात असं मला वाटतं. मी मध्ये आलो होतो तेव्हा पण एवढी लोक होती. म्हणजे रेग्युलर असतं. प्रयागराज इतकं मोठं संगम आहे ना, तर रेग्युलर पण एवढी गर्दी असती. तिकडच्या साईडला जास्त गर्दी असणार. संगम नॉटला लय माणसं दिसतात तिकडं. तिथं आता क्लिअर दिसत असेल. इकडून यमुना येते, तिकडून गंगा येते आणि तिथं मेन संगम होत आहे. तिथे एक रील काढावं. हर हर महादेव मित्रांनो, हर हर महादेव मित्रांनो. तर तुमचा भाऊ आला आहे प्रयागराजला. तर प्रयागराजला पाहू शकताय मी आता आरेल घाटवर आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवतो. ह्या साईडनी येते ना ही नदी, ही माझी बोट बघा, ती यमुना नदी. त्या साईडनी येते, तिकडून ती गंगा नदी. आणि इथं मध्ये येऊन संगम होतोय. आणि सरस्वती नदी गुप्त रूपाने येऊन मध्ये मिळते. असे ह्याला त्रिवेणी संगम म्हणतात. 3 नदीचा, गंगा, यमुना आणि सरस्वती नदीचा. तर ती दिसतंय का तसं ते वाकडा व्ही शेप, त्याला संगम नॉच म्हणतात. तर त्या ठिकाणी गर्दी जास्त असते आंघोळीसाठी अशा प्रकारे. आणि हा लागलाय माघ मेळा 2026. हा दरवर्षी येतो. म्हणजे दरवर्षी माघ महिन्यात हा मेळा भरतो. त्यामुळं एवढी काही जे तुम्ही हे पाहिलं की आपण महाकुंभला जेवढं व्यवस्था होती तेवढी व्यवस्था नाही आहे इथं. नव्हे, फिफा पूल पण कमी बनवलेत. फिफा पूल पण लिमिटेडच बनवलेत, 7-8-10 अशा प्रकारचेच आहेत. बाकी आरेल घाटकडून पलीकडे जाण्यासाठी एक पण फिफा पूल बनवला नाही. मागच्या वेळेस इथं 9 फिफा पूल होते की इकडून तिकडं जाण्यासाठी. आता एक पण फिफा पूल नाही आहे. राहण्याची व्यवस्था पण कमी आहे. आणि काय एवढं म्हणजे तुम्हाला जर फिरायची इच्छा असेल, तुम्ही कधी आला नसेल, तुम्ही महाकुंभ मिस केला असेल तरच या. नाही तर तुम्ही महाकुंभाला येऊन गेला असेल तर यायची काही गरज नाही आहे मित्रांनो. एवढं काय नाही. हे मेळा दरवर्षीच लागतो. कुंभ, महाकुंभ हे महत्त्वाचे मेळे आहेत. जर तुम्ही कधी आला नसाल प्रयागराजला तर नक्की या. इथं आंघोळ करा, अयोध्येचे दर्शन करा, काशी विश्वनाथचे दर्शन करा, अजून चित्रकूटला जा. अशा प्रकारे तुम्ही फिरू शकता. अशा प्रकारे ट्रिप प्लॅन करू शकता. अशा प्रकारे आहे. तर तुमचा भाऊ 3 देशाची यात्रा करून, 4 देशाची यात्रा करून परत येत होता. भारत, नेपाळ, भूतान आणि म्यानमार. तर येताना मला प्रयागराज, मला रोड म्हणजे वाराणसीहून डायरेक्ट एमपीत निघत होतं. पण मी प्रयागराजला 200 किलोमीटर आलो. म्हणलं इतक्या जवळ आलो इथं माघ मेळ्यात डुबकी मारावं म्हणून मी आलेलो आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला अजून काय काय जाणून घ्यायचं आहे ते कमेंट करून नक्की सांगा ह्या मेळ्याबद्दल. आणि तुमच्या भावाला फॉलो करायला. भाऊ इतक्या पॅशन प्रोस आहे गाडी इथं पाहू शकताय.
भारत, नेपाळ, भूतान, म्यानमार यात्रा. तर चला बाय बाय, फॉलो नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. मित्रांनो, तारेल घाटपासून मी पुढं आलोय जरा. आता आपण इथंच आंघोळ करूया असं मला वाटतंय, कारण इथं गर्दी कमी आहे जरा. अशा ठिकाणी इथं आंघोळ करूया जिथं गर्दी कमी आहे, तरी सामान बिमान आपलं ओकेमध्ये राहतंय. हर हर महादेव. मित्रांनो, चला आपण आंघोळ करूया पहिले, स्नान. मित्रांनो, तर पाहू शकता अशा लोखंडी पट्ट्यापासून रोड बनवला आहे सगळा. महाकुंभला पण असाच बनवला होता सेम. कारण हे सगळी माती नव्हे, अशी ही वाळू रेती माती, त्यामुळं गाडी ही होती रवती. अशा प्रकारे आहे. मित्रांनो, तर गाडी इथं लावली पार्किंगला आणि आता चाललोय आंघोळ करायला संगम वर. संगम म्हणजे इथं कुठला घाट आहे ते विचारतो. हे आता इतकं गाणं मोठं मोठं चाललंय, मी कॉपीराइटच लिहिलेला. सर, ये घाट का नाम क्या है? ये घाट का नाम है चक्रमाधव घाट. चक्रमाधव घाट. इथं लोक कमी आहेत त्यामुळे आलोय मी इथं. बोलिए सर. हाँ हाँ, कहाँ के रहने वाले? पुणे पुणे महाराष्ट्र. हाँ, पुणे. पुणे पुणे. पुणे का बहुत दूर सफर हो रहा है. हाँ हाँ, कितना दिन लगा आने में? मैं तो वापसी में हुआ अभी, मेरे को लगभग 100 दिन हो गए. 100 दिन हो गए? हाँ, ये सब घूम के मैं वापिस जा रहा हूँ अभी. फिर तो यहाँ तो 1 महीना रहना पड़ेगा. तो भारत यात्रा पर निकले हो या यहीं आए हो? नहीं नहीं, मैं तो देखो भारत, नेपाल, भूटान, म्यांमार ये देश घूम के आया है बाइक से. बाइक से. म्यांमार कहाँ है? म्यांमार अपना वो मिजोरम और मणिपुर के आगे. गुजरात में. रेस्ट कहाँ करते हो रात को? टेंट है मेरे पास. हाँ, टेंट है, स्लीपिंग बैग है, सब है. अपना टेंट खड़ा करके आराम करो. हाँ टेंट खड़ा करके आराम करोगे? हाँ, नहीं अभी तो मैं स्नान करके निकल जाऊंगा. अच्छा. हाँ, स्नान करके उधर थोड़ा देख लूंगा, कोई नागा बाबा का अखाड़ा है वो देख लूंगा, और उधर से जाना पुल क्रॉस करके. हाँ हाँ, इसके ठीक सामने इधर से पुल बना नहीं है. ओके ओके. इस बार फीफा पुल नहीं बनेगा. ना ब्रिज पार करोगे. हाँ हाँ, परेड संगम होते हुए से निकल जाओगे. ओके ओके मेन मेला जो है, ओके ओके मेन मेला उसी पर है. ओके ओके. मैं इधर क्यों आया, इधर भीड़ भाड़ कम रहती है, पानी जरा साफ रहता है, उधर ज्यादा भीड़ भाड़ होती है. चलो, आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. बहुत मेहनत किया है आपको देख करके. आदमी 100-200 किलोमीटर मोटरसाइकिल चलाता है, आप तो 4-5 हजार किलोमीटर चला लिए. हाँ हाँ. बाइक चांगली बात है ठंडी मौसम में. मित्रांनो, तर आलोय आता इथं घाटवर. आंघोळ करायला इथं माणसं कमी आहेत म्हणून इथंच आलोय जरा. पण पाणी लय थंड दिसतंय, लोकांची बाहेर येते त्यांच्याकडे पाहून. बाई, थंड पाणी आहे काय? मित्रांनो, तर इथं नाही गंगा घाटला आलोय मी आंघोळ करायला. तर इथं आत जाऊन एक पोरगी आत गेली तिथं, पण तिला आत जाऊन डुबकी माराव का नाही. ओके. तर मित्रांनो, हाँ, लेकिन साफ नहीं आ रहा है, एकदम क्लियर आ रहा है. आपको लग रहा है ना? अच्छा. हाँ हाँ, वेदर डाऊन आहे ना, लाईट ही डाऊन आहे थोडी. अभी मित्रांनो, तर फायनली आपण आता निघालोय मित्रांनो गंगा स्नान करण्यासाठी. तुम्ही पाहू शकताय इतक्या लोकांचा एक्सपिरियन्स घेतला मी. भाऊ, लय गार पाणी, लय गार पाणी. आणि माझी टोपी पण काढायची राहिली, लक्षातच नाही. इतकं गार आहे की टोपी पण काढायची लक्षात नाही. आता टोपी पण ओली होईल दिली बहुतेक. तर मित्रांनो, अशा प्रकारे तिथं नाही मी ओरिजिनल लय भारी बोललो होतो, पण ते सगळं कॉपीराईट येतं आहे. आता जिथं जिथं मी
बॅकग्राऊंड म्युझिक रिमूव्ह करण्याचा प्रयत्न केला आहे, तिथं झालं पण ह्या क्लिपला होतच नव्हतं. अशा प्रकारे आहे. तर तिथनं जे भाऊ होते त्यांना कॅमेरा दिला होता, तर ते आवाज देतात की भाऊ काढू का व्हिडिओ. तर ते 3 जण आहेत ते आपल्यासाठी थांबले होते. अशा प्रकारे तुम्ही पाहिलंच. तर चला. हर हर महादेव मित्रांनो. तर मी आता गंगामय्याच्या कुशीत उभा आहे. तर मित्रांनो, जे कुणी ह्या व्हिडिओला हर हर महादेव कमेंट करतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करतील, मी गंगामय्याचे मी प्रार्थना करतो की त्यांना सुख समाधान धनसंपदा प्राप्त हो, अशी प्रार्थना करतो मित्रांनो. आणि मी आहे स्वप्नील देवडे आणि मी मागील 95 दिवसापासून घरापासून बाहेर आहे मित्रांनो. मी नव्हे करत आहे बारामती ते नेपाळ, भूतान, म्यानमार आणि ईशान्य भारत ट्रिप. त्यातील दिवस आहे आज 95वा. तर 95व्या दिवशी आपण आलेलो आहे प्रयागराजला माघ मेळा म्हणून लागलेला आहे. तर माघ मेळ्यामध्ये गंगा स्नान करण्यासाठी मी आलेलो आहे मित्रांनो. हर हर महादेव, हर हर गंगे, हर हर महादेव, हर हर गंगे. मित्रांनो, तर आता गंगा स्नान करून आलो. एकदम गार 9 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल त्याच्यात गंगा जी मध्ये डुबकी मारून आलो. तर हे भाऊ आपले भेटलेले उत्तर प्रदेशचे. तर क्या बोलोगे सर? जय गंगा मैया. जय गंगा मैया. हर हर महादेव. जय बो, गंगा बो, मैया. बोले कुछ तो बोले. अभी इतना तो बोल रहे थे आप. हम लोग चाहें कि महाराष्ट्रवासी फिर आए, जैसे महाकुंभ में आए थे ओके ओके यहाँ पे स्नान करने के लिए. ओके ओके. आज आज अपने यहाँ माघ पूर्णिमा का स्पेशल स्नान है. आज के दिन यहाँ के लोग अधिक से अधिक लोग आते हैं स्नान करने. तो महाकुंभ के जैसे भी आप लोग फिर से आइए. आप सभी का पुनः स्वागत है. हम लोग यहीं के हैं. मित्रांनो तर मी आता प्रयागराज मध्ये मी आताच गंगा स्नान करून आलो आणि गाडीपाशी आल्यावर वाटलं की अरे आपण तर गंगा स्नान केलं पण गाडीला घातलंच नाही. तर त्यासाठी एक बाटली भरून आणतो, गाडीची नंबर प्लेट वगैरे गंगा जलनी धुतो. चला जाऊया. हर हर महादेव मित्रांनो. तर मी आता प्रयागराज मध्ये आत्ताच गंगा स्नान करून आलो. तर हे सर आहेत आपले जे पुलिस मध्ये आहेत, उत्तर प्रदेश पुलिस मध्ये. तर सर क्या बोलोगे आप? नहीं यार, तुम्हारा काम बड़ा बेवड़ी भरा है, साहसिक काम है. इस बाइक से तुमने इतनी यात्रा करी और आपकी यात्रा मंगलमय हो. आगे की यात्रा मंगलमय हो. बहुत बढ़िया, आपसे मिलकर बहुत अच्छा लगा. आप क्या बोलोगे सर? भाई यही कहना चाहेंगे कि बहुत अच्छा काम कर रहे हैं, बहुत बढ़िया लगा आपसे मिलके. आपकी बाइक भी थोड़ा मतलब स्पोर्ट बाइक नहीं है, हाँ उस हिसाब से आप अच्छा कार्य कर रहे हो. ओके ओके निरंतर करते रहें, ओके. तरक्की मिले. ओके ईश्वर से कामना है, माँ गंगा से यही कामना है ओके ओके कि आपको दिन रात तरक्की मिले. ओके ओके. बोलिए सर. मेरा संदेश है कि आपका बहुत अच्छा लगा, आपके साथ थोड़ा समय बिताया, और आपके प्रदेश के लोगों से मेरी विनती है कि यहाँ पर आए और गंगा यमुना सरस्वती जी का स्नान करें और यहाँ का पुण्य प्राप्त करें. ओके ओके. तर मित्रांनो महाराष्ट्रीय लोगों से मेरा निवेदन है कि कृपया यहाँ जरूर एक बार आए. ओके ओके. छत्रपति शिवाजी की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय हो. जय हो. चला आपण आता नव्हे इथं प्रयागराज मध्ये इथंच आपल्याला पोलीस वाले सर भेटले होते. सर आपल्याला चहा प्यायला घेऊन आलेले आहेत. हे 3 जण आहेत भाऊ आपले उत्तर प्रदेश पोलिसांमधनं. पकौड़ी खाओ. तर या सरांना बाय बाय म्हणून निघतोय आपण पुढे. चलो सर, थँक्यू. तर ह्यांनी नाश्ता वगैरे चालला आपल्याला. तर अशा प्रकारे आहे इथं जी दुकानं लागले त्यांना 20,000 रुपये भाडे एका महिन्यासाठीच. अशा प्रकारे आहे.
मित्रांनो तर आरेल घाटच्या इथंच नाही वे तुम्हाला नाही वे हे शिवालय पार्क म्हणून भेटून जाईल. तिथं तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग 4 धाम एकाच जागा पाहायला भेटेल. आपल्या पाठीमागच्या वैशीच्या पाठीमाग आता मी जाताना ज्या वेळेस प्रयागराजला गेलो होतो ना त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते पाहायला भेटले. आणि गर्दी आहे बऱ्यापैकी. आज एक महत्वाचं पौर्णिमा स्नान आहे त्यामुळे लोक आहेत बऱ्यापैकी अशा प्रकारे आहे. तर चला आपण आता मेन मेल्यात जाणार आहे. आंघोळ तर केली आपण तिकडं जाऊन आपण मी आंघोळ का तिथं केली माहिती का तिकडं सोमेश्वर घाटच्या तिथं. कारण मित्रांनो तिथं प्रॉपर दोन्ही नद्यांचं पाणी मिक्स होऊन येतं आणि आपण जिथं संगम नोटला आंघोळ करतो ना तिथं फक्त गंगाजीचंच पाणी आहे, बाकी दुसरे नाही आहे पाणी. आणि इकडं तुम्ही आरेल घाटला गेलं तर तिथं फक्त यमुनाजीचंच पाणी आहे असे. मित्रांनो तर प्रयागराज मधला हा दोन पूल आहेत यमुनाजी होय ना. एक रेल्वे पूल आहे, रेल्वे पुलाच्या खालनं गाड्या पण जातात. आणि दुसरा तो नवीन झालेला पूल आहे तो केबल पूल तो दिसतोय का आता इथनं नाही दिसायचा. अशा प्रकारचे पूल आहेत. आपण जुन्या पुलावरून आलोय. केबल पुलाला जास्त फिरायला लागत होतं. जाताना तुम्हाला केबल पूल दाखवतो. ओके मित्रांनो तर आलोय आता परत फिरून सिटीत आलोय प्रयागराज. आता जायचं आपल्याला संगम पॉईंट कडे. पहिलं नाश्ता करायचं काय ते पाहतो मी जुगाड कुठं ते इथं नाश्ता काय थांबलो होतो. इथं पाहू शकते रोल एकदम गरमागरम भेटतात. तर या 2 मुली भेटल्या होत्या. का से आप प्रयागराज से क्या बोलोगे फिर क्या कैसा लगा मेरे को इधर देख के? बहुत अच्छा लगा क्या? अरे बहुत बढ़िया यार, ये मस्त लगा मेरे को. टेस्ट पसंद आई इसकी. बड़े बनाते हो आप. अभी ये मेला क्षेत्र किधर जाने का मेला? ये सामने. मित्रांनो तर आज माघ मेळ्याचा पहिला दिवस आहे. आज नाही पौर्णिमा आहे. पौर्णिमा म्हणून मुहूर्ताचा दिवस आहे. त्यामुळं आतमध्ये 2 व्हीलर 4 व्हीलर कोणतीच गाडी जाण्यासाठी अलाउड नाही आहे. ते म्हणतात की इथं पार्किंगला लावा आणि इथनं चालत जावा अशा प्रकारचं आहे मित्रांनो. तर जे इथं 6 मुहूर्त आहेत म्हणजे 2 पौर्णिमा 2 अमावस्या अशा प्रकारे आहे त्यावेळेस. आणि दुसरा संक्रांत वगैरे ह्यावेळेस नाही पूर्ण गर्दी राहणार आहे. आणि त्यामुळं नाही तिथं गाड्या वगैरे जाण्यास बंदी आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे मुहूर्ताच्या दिवशी तुम्ही कुठलीही गाडी मेला क्षेत्रामध्ये घेऊन जाऊ शकत नाही आहे. ह्या पोलिसांना मी कॅमेरा ऑन केला, त्याला वाटलं काय ते निगेटिव्ह व्हिडिओ बनवतोय म्हणून ते त्याचा कॅमेरा दाखवायला लागला. मेरे पास भी है कैमरा, मैं भी वीडियो बनाऊंगा. तर त्या नहीं हूँ, मैं महाराष्ट्र से हूँ, यात्रा कर रहा हूँ. मेरे को ज़्यादा देर रुकने का नहीं, मैं आधे घंटे में वापस घूम के निकलने वाला हूँ. आप 17 नंबर पार्किंग है यहाँ पर. नहीं मेरे पास सामान ज़्यादा है सर, इसलिए पार्किंग में नहीं लगा सकता मैं. मित्रांनो तर फायनली सुटलो आत बाबा. पोलिसांबरोबर थोडी रिक्वेस्ट केल्यानंतर ना आता आलोय. बघूया आता मेला काय आहे नक्की आतमध्ये. मित्रांनो तर पुढं आल्यानंतर अजून एक चेक पोस्ट लागला. पहिला क्रॉस करून आलो, दुसऱ्यात पण सोडत नव्हती. तर दुसऱ्यात पण आता त्यांना रिक्वेस्ट करतोय ते म्हणजे थांबा थोडा वेळ. आणि ज्यांच्याकडे जे म्हणजे मेळामध्ये कोण काम करतात त्यांच्याकडे त्यांना पास दिला आहे किंवा त्याला आयडेंटिटी कार्ड आहे त्यांनाच फक्त गाडी घेऊन आज फक्त बाकीच्यांना कोणाला सोडत नाही अशा प्रकारे आहे. मित्रांनो तर गर्दी लई झाली पहिल्या दिवशी त्यामुळं इथंच पोलिसांनी अडवून ठेवलंय. चालत जा म्हणतात, गाडी नाही जाऊ शकत. तर हे एंट्री गेट आहे माघ मेला 2026 पाहू शकताय अशा प्रकारे. इथं पण पोलीस अडवतात. इथं पण मित्रांनो तर 2-3 चेक पॉईंट क्रॉस करून आलोय पुढं रिक्वेस्ट करून की जाऊ द्या, लय वेळ नाही थांबणार अशा प्रकारे. मित्रांनो तर आलोय आता मेलाच्या इथं. तर इथं पाहू शकताय तिकडं ते मंदिर आहे आणि तिकडं बडे हनुमान मंदिर आहे. आणि अशा प्रकारे ही माघ मेल्याची एंट्री आहे. लय गर्दी आहे तशी. पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाच्या मानाने म्हणजे आज महत्त्वाचं स्नान आहे. आज पौर्णिमाची आंघोळ आहे त्यामुळे जास्त लोक आहेत. आणि असेच जे मुहूर्त आहेत ना 4-5 मुहूर्त असतात. ते 4-5 मुहूर्ता दिवशी नाही आतमध्ये 2 व्हीलर 4 व्हीलर अलाउड नाही आहे. जे फक्त कामाच्या व्हेकल आहेत ना तेवढेच अलाउड आहेत. पुढं पाहू शकता किती गर्दी झाली. तिथं नुसती गर्दी दिसती. अशा प्रकारे आपली गाडी इथे. प्रयागराज मेला प्राधिकरण हार्दिक स्वागत एवं
मित्रांनो तर आपण चाललोय आता फिफा पूलवर. काय झालं स्टिक खराब झाली त्याची. 360ने आता कसा शॉट येतो काय माहिती. मित्रांनो तर गंगा नदीवर हे फिफा पूल बनवण्यात आलेत. पाहू शकता यावेळेस खूप कमी फिफा पूल आहेत. नाही तर मागच्या वेळेस इथल्या इथंच नाही 8 फिफा पूल होते. आता इथं 3 ते 4च फिफा पूल आहेत. एवढे नाही आहेत. अशा प्रकारचे आहेत. लोक आहेत बऱ्यापैकी. लई लोक आलेत तशी पहिल्या दिवसाच्या मानाने. लई लोक आलेत. मला सकाळी वाटलं काहीच नाही लोक, पण लोक लई आले तिथं. मागच्या वर्षीपेक्षा छोटा आहे मेला. बघू आपण नागा साधूच्या तिथं जाऊया एक आणि मग जाऊया बाहेर. मित्रांनो तर आलोय आता. पाहूया इथं नागा साधूंचा आखाडा कुठे. आखाडा पाहिला की आपण निघायला मोकळं. ते बघा नागा साधू आंघोळ काय चालले होते. भेटले दिसले का तुम्हाला. सेक्टर 5 मध्ये येत बहुतेक नागा साधू. तुम्हाला इथं दाखवतो. रोडच्या कडेने बसलेले आहेत नागाच. नागा म्हणजे नागडे. आलं का लक्षात. मित्रांनो पाहू शकता हे नागा साधू. काहीच नाही घातलं. प्रयोग करें. मेले में साफ सफाई बनाए. अपने साथ में आए मित्रांनो तर आपण आलोय आता का. बाबा किधर से आप. किधर से. हम लोग MP मध्य प्रदेश. मध्य प्रदेश से. 8005 पहला ही दिन है आज. 783985 किधर है मेन अखाड़ा. किधर है नागा लोगों का. 45 और सूचित करें. यही अखाड़ा है क्या दूसरे जगह है. दूसरा भी है, सब है. डायल 112 पर भी कॉल कर सकते हैं. मित्रांनो तर मी आता आलो इथं नागा बाबा आखाड्याला. तर हे बाबा आहेत आपले इथले MP चे आहेत. आपसे मिलके बढ़िया लगा. क्या बोलोगे लोगों से. आना चाहिए क्या नहीं मेले में. मेले में अपनी अपनी श्रद्धा के अनुसार गंगा मैया में स्नान करे तो और आनंद है. ओके ओके ओके. हाँ, महाकाल और माँ गंगा सदा हमेशा के लिए सारे सुख देती है और सारे कष्ट हर लेती है. हाँ, और सदा मौज रहती है गंगा मैया. सदा भंडार भरेगी और आनंद रहेगा. ओके धन्यवाद. आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. तर मित्रांनो हे सगळे नागा बाबांचा आखाडा आहे. बघा तो पण बाबा आहे. हेलो भाई किधर से. किधर से आप. इंदौर. इंदौर से. सभी MP से ही है क्या. जी सभी MP से है क्या भाई. जी जी. ओके ओके सब अपने अपने मार्ग से आए हैं. ओके ओके अपने स्थान से. ओके ओके बहुत दूर दूर से साधु लोग आ रहे हैं. ओके ओके ये माघ की मैया में. ओके ओके. जी. तो चलो आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. सेवा पानी करवा. हाँ सेवा पानी कर. सेवा पानी में ही सेवा में आया हूँ. ये देखो ये देखो मैं यात्रा कर रहा हूँ. अच्छा, यात्रा पूरा भारत. हाँ भारत का यात्रा. ओके मैं तो बहुत दिनों से बना रहा हूँ. मित्रांनो इथं नाही व्हय, आज पहिलं स्नान आहे. कोणचं स्नान आहे आज. पौर्णिमा का स्नान आहे ना. त्यामुळं लई गर्दी. त्यामुळं नाही व्हय मेला क्षेत्रामध्ये नाही व्हय गाड्या जाण्यास बंदी आहे. इथं सगळे अडवून ठेवलेत. मला आता पलीकडे जायचंय. सोडलं. अभी कहाँ से यात्रा से हो गया पूरा. मैं वापसी में चल रहा हूँ अभी. मेरे को 100 दिन से ज़्यादा हो गए लगभग. 3 महीने से ऊपर हो हाँ. गया. तो अभी आप कहाँ आपकी यात्रा सब हो गई. सब हो गई. इधर नेपाल भूटान इधर. आप रहने वाले कहाँ के हो आप. मैं पुणे महाराष्ट्र. इधर तब कहाँ जा रहे हो आप. अभी तो मैं मेला घूमने आया था देखने. अच्छा, तो देख लिया मैंने. अभी तो इतना कुछ तो जा रहा हूँ मैं अभी घर की तरफ वापस. स्नान वगैरह कर लिया पहले दिन का. चलो
मित्रांनो तर हे पाहू शकता हे महाकुंभ नाही मेगा माघ मेला आहे. हे सगळे ह्यावेळेस नाही छोटे छोटे टेंट दिसतात. महाकुंभच्या वेळेस सगळे मोठे पंडाल होते. आता आपण मी जिथं ज्या पुलावरून चाललोय त्या पुलाच्या तिथंच खाली नागा साधूंचा ही आखाडा आहे. मित्रांनो तर अशा प्रकारे पाहू शकता स्नान घाट बनवलेले आहेत. तिकडं जे मेन संगम घाट आहे तिकडं जास्त गर्दी आहे. अशा प्रकारे आहे. अशा प्रकारे बॅरिकेड लावले जास्त खोल पाण्यात जाऊ नये म्हणून. आणि इकडच्या साईडला गर्दी कमी आहे. जसं तुम्ही संगम घाटकडे जाताल तसं गर्दी वाढत जाते. अशा प्रकारचे आहे पाहू शकताय. तुम्हाला मग अशी म्हणलं ना 1 2 3 4 मोठे पंडाल लागलेत आणि तिकडं एक आहे 5 आणि 6. बाकी सगळे छोटे असे बारक्या कपडे आहेत. बाकी एकदम व्यवस्थित आहे. मित्रांनो तर हा आहे यमुना नदीवरचा पूल. तुम्ही पाहू शकता हा नवीन पूल झाला आहे. याला कोणता पूल म्हणतात आता विसरलो मी नाव याचं. आणि इकडं पहिलं आहे माघ मेळा. चलो मित्रांनो तर मला प्रयागराजमध्ये MH42 गाडी भेटली. पाहू शकता हे MH42 कुठली बारामतीतली कुठली ती. हा गेलतो फिरायला इकडंच. नाही मी व्हिडिओ बनवतो यूट्यूबला याला इंस्टाग्रामला. तुम्ही कुठले बारामतीत कुठले आहे तुम्ही? इंदापूरचे आहेत का? तुम्ही कुठे येता आंघोळ काय आले होता काय गंगा? हा नेपाळ आहे. मी पण नेपाळ भूतान म्यानमार सगळं फिरून आलोय गाडीवर. हा टू व्हीलरवर. नाही काय नाही मला सवय झाली आता. मी लई दिवसापासून फिरतोय. मला जवळपास आता 100 दिवस झाले मी काही न निघालेलो. आता परत चाललोय. मी सुपेच आहे. सुपे बारामती. हां सुपे बेवडे. ओके चला बरं. हां ओके हां. मित्रांनो तर प्रयागराजमध्येच नाही बाहेर आलोय जरा ह्याच्या. आणि एका ठिकाणी पेट्रोल पंपावर टेंट लावायसाठी विचार. मित्रांनो तर आता मी नाही प्रयागराजमधनं बाहेर निघालोय आणि आज इथंच पेट्रोल पंपावर टेंट लावतो. इथं गाडी लावली. तिथं ती पल्सर गाडी दिसते का तिथं टेंट लावून आहे. हे सर आहेत इथनं प्रयागराजमधनं या पेट्रोल पंपावर कामाला आहे. तर सरांना भेटून खूप भारी वाटलं. त्यांनी पहिल्या ह्याच्यातच राहायला चान्स दिला. क्या बोलोगे सर? प्रयागराज हाँ प्रयागराज में पेट्रोल पंप पे आप अस्थायी रूप से निवास करता हूँ. हाँ यहाँ पे मैनेजर पोस्ट हैं. ओके हे सर इथले मॅनेजर. आप मॅनेजर आहे का? हे सर इथले मॅनेजर आहेत. तर सरांना भेटून क्या जाता है क्या वीडियो बना व्हिडिओ. तर ह्यांना भेटून खरंच भारी वाटलं. आता टेंट लावतो. पहिलं तर काय करतो थोडं झाडून घेतो मग त्या खाली वरती टेंट लावतो. अशा प्रकारे तिथं ते दिसते का आगलेलं पल्सर गाडी तिथं टेंट लावतो. चला आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. बहुत तर मित्रांनो हे भाऊ आपल्याला खाली लय माती होती तर भाऊ झाडं मारून देतोय. थँक्यू भाई धन्यवाद आपका. मित्रांनो तर इथं टेंट लावलाय. अशा प्रकारे इथं गाडी ओली कपडे टाकल्यात सुकायला आणि मग इथं टेंट लावलाय. तर झोपतो आता. मित्रांनो तर जेवायला आलोय. इथे पेट्रोल पंपावरचा आपण मुक्काम केलाय आणि जेवायला आलोय. इथं मटर पनीरची भाजी घेतली, रोट्या घेतल्यात आणि खातोय आता. चांगलंही झालंय तसं. टोपी घातली लय गाय लागते डोळ्यावाली टोपी. पण फोल्ड केलं ना तर मला नाही आवडत ती. म्हणजे माझ्या डोक्याला असं ओढून जायला लागत वाटतं. त्यामुळे मी फोल्ड करत नाही टोपी. अशा प्रकारचं आहे. चलो अशा प्रकारचं जेवण आहे.